नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं क्षितिजा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असा प्रॉन्स तवा मसाला। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर सर्वात आधी आपण याच्यामध्ये घालायचा आहे कांदा। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे साधारण 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हा कांदा आपल्याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। कांदा अशा प्रकारे छान लाल करून घ्यायचा आहे। कांदा छान लाल केला का तो गोडसर लागत नाही, नाहीतर तो गोडसर लागू शकतो। आता याच्यामध्ये मी ही स्वच्छ केलेली कोळंबी आहे। इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। ती आपण यामध्ये घालून ही सुद्धा आपण कांद्याबरोबर छान अशी मिनिटभर परतून घ्यायची आहे। तर आता ही कोलंबी मी छान अशी परतून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे हळद, त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा आणि 2.5 चमचे मी आगरी मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जो मसाला आहे तो यामध्ये वापरू शकता। त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा कोळंबी तवा मसाला बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा वाटण किंवा दह्याचा वापर करणार नाही आहोत। तर मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत, पण हे थोडं ड्राय वाटतंय म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहे। तर कोळंबी एकदम ड्राय आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे, म्हणजे कोळंबी शिजायला मदत होईल। थोड्या वेळाने आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यावर कोळंबी स्वतःचं पाणी सुद्धा सोडते, त्याच्यामुळे आपण पाणी जास्त वापरायचं नाही आहे। झाकण ठेवायच्या आधी आपण याच्यामध्ये 2 कोकम घालून घ्यायचे आहेत आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं शिजून देणार आहोत। साधारण 5 मिनिटांनी मी झाकण ओपन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर मिक्स करून झाल्यावर आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचं आहे, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण 10 मिनिटांनी झाकण ओपन करून घेतलेलं आहे। मस्त असा कोळंबी तवा मसाला तयार झालेला आहे। हा तुम्ही भाताबरोबर आणि तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व करू शकता, त्याचबरोबर चपाती बरोबरही छान लागतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहतील। हा कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा दह्याचा वापर केलेला नाही। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।